यानंतर आणखी एक मोठी बातमी येते ती बघूया, ती म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आजपासून अंतरवाली सराटीच्या वेशीवर म्हणजेच वडीगोद्रीत उपोषण करणार आहेत। सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण हाके उपोषणाची घोषणा करतील। सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करू नये, बोगस नोंदींद्वारे देण्यात आलेले कुणबी दाखले किंवा प्रमाणपत्र तत्काळ रद्द करा, अशा विविध मागण्यांसह हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसणार आहेत। त्यामुळे अंतरवालीच्या वेशीवर याआधी मंगेश ससाणे यांचं देखील उपोषण सुरू आहे आणि आता ओबीसी समाजाची 2 उपोषणं सुरू होणार असल्यामुळे प्रशासनावरचा ताण नक्कीच वाढणार आहे। राज्यामध्ये काही काळाचा ब्रेक घेतल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर येणार आहे। भारतीय हवामान विभागाने शनिवारपासून पुन्हा धुवाधार पावसाचा इशारा दिलाय। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। लातूर शहरासह कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर आणि अन्य छोट्या मोठ्या गावांचा पाणीपुरवठा असलेला मांजरा प्रकल्प यंदा भरण्याच्या मार्गावर आहे। धरण 80% जास्त भरले, त्यामुळे 2 वर्षांनंतर सिंचनाला पाणी मिळणार आहे। मोडक सागर धरणातील गाळ काढण्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या निकषानुसार सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। सर्वेक्षणाचे हे काम 2 टप्प्यात होणार आहे। त्यानुसार तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचं काम पूर्ण झालंय। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरली, त्यामुळे शेतकऱ्यांना धुक्यातून वाट काढत शेतात जावं लागतंय। तरुण पिढीला शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी कोकणात नांगरणी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी या स्पर्धेत एकूण 100हून अधिक बैलजोड्यांनी सहभाग घेतला। यावेळी एक मोठी बातमी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची काल देवगिरी बंगल्यावरती महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत जागा वाटपावरती चर्चा झाल्याची माहिती मिळते। बैठकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 70 पेक्षा अधिक जागांवरती दावा केला जाणार असं कळतंय, तर आणखी 15 जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महायुतीमध्ये केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। यापूर्वी राष्ट्रवादीकडून 80 जागांवरती दावा करण्याची तयारी दर्शवलेली होती। दुसरीकडे विद्यमान आमदारांपैकी कुणाचंही तिकीट कापलं जाणार नाही अशी या बैठकीत हमी देण्यात आल्याचं देखील कळलंय। बीडमध्ये कापसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बीडच्या बेलखंडी पाटोदा गावातली ही घटना आहे। यावेळी पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केलाय। या प्रकरणात आरोपी विरोधात नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। सोलापुरात बार्शीमध्ये 62 किलो गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी गांजाची वाहतूक करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। मुंब्र्यामध्ये ईद निमित्तानं आयोजित मिरवणुकीत पॅलेस्टीनचा झेंडा फडकावल्याचं समोर आलं, त्यामुळे मुंब्र्यात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाजपला आता पक्षातील नाराजीला सामोरं जावं लागणार असं चित्र दिसतंय। विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्याऐवजी सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी माजी उपमहापौर राजेश काळे यांनी केली आणि त्यामुळे देशमुखांची डोकेदुखी वाढली आहे। गोंदियात वाढदिवसानिमित्तानं तलवारीनं केक कापत हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली। या प्रकरणी तिघांविरोधात रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यांना अटक झाली आहे। राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा आरोपी चेतन पाटीलच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। जिल्हा पोलीस आपलं म्हणणं न्यायालयात मांडतील। आणखी एक मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री स्वीकृतीला चांगला प्रतिसाद मिळालाय। आज अर्ज विक्री स्वीकृतीचा शेवटचा दिवस आहे। दरम्यान मुदत संपण्यासाठी काही तास शिल्लक असताना 1 लाखांहून अधिक इच्छुकांनी अर्ज सादर केलेत। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घरांची संख्या कमी असताना महागड्या घरांची संख्या अधिक असताना सुद्धा अर्ज विक्री स्वीकृतीचं प्रमाण समाधानकारक आहे। आतापर्यंत 1 लाखांहून अधिक इच्छुकांनी अर्ज भरलेत, त्यापैकी 79,000हून अधिक इच्छुक अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केलेत, तर पात्र अर्जदारांची अंतिम यादी 3 ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल। मुंबई बेंगळुरू मार्गावरील देहू रोड ते किवळे दरम्यान कचऱ्याचे ढीग जागोजागी साचलेत आणि त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। या कचऱ्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या आजारांनी डोकं वर काढलंय।
युनेस्कोचं पथक 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं ही भेट दिली जाणार आहे. पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मे महिन्याच्या अखेरीस सुरक्षेसाठी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. आता हा किल्ला 2 ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला होणार आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या ज्ञानेश्वर पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील मानाचं श्रीफळ 65,001 रुपयांना सवालाच्या बोलीनं संपतराव आनंदा पाटील यांनी घेतलं. शिरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिरातील ज्ञानेश्वर पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता झाली. धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 ते 4 वर्षांनंतर पुन्हा उडीद पिकाची लागवड करण्यात आली. यावेळी उडीद पिकाला 8,000 रुपयांचा दर मिळतोय. मात्र निदान 10,000चा दर मिळावा अशी मागणी उडीद उत्पादक शेतकऱ्यांनी केली. सोलापुरातील बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावरती येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एक मोठी बातमी. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. कारण बुलढाण्यात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर महिला सशक्तीकरण आणि महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री या कार्यक्रमात लाडक्या बहिणींशी संवाद देखील साधतील. तर दुसरीकडे यावेळी लाडकी बहीण योजनेतील महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील विविध 22 महापुरुषांच्या पुतळ्यांचं देखील अनावरण आज केलं जाणार आहे. काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 10 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या दरामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. त्यामुळे आता स्वयंपाकघरातील फोडणी महाग झाली आहे. सणासुदीच्या काळात सरकारनं खाद्यतेल कंपन्यांना खाद्यतेलाच्या दरात वाढ न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारनं व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली असून त्यात तेल कंपन्यांना खाद्यतेलाच्या किमती वाढवू नयेत अशा सूचना करण्यात आल्या. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पलंगाचं जुन्नरहून तुळजापूरकडे प्रस्थान झालं. तळी भंडाऱ्याची उधळण करत पारंपरिक वाद्याच्या गजरात देवीचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील दाभोळ मार्गावर लाटीमाळ येथे बिबट्याचं दर्शन घडलं. त्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. साताऱ्याच्या खटाव माणमध्ये कुस्ती स्पर्धेचा थरार सातारकरांना अनुभवायला मिळाला. या स्पर्धेत 5,55,000 आणि मानाची गदा माऊली कोकाटेनं पटकावली. यावेळी आमदार प्रभाकर घागे यांच्या हस्ते माऊलीचा सन्मान करण्यात आला. रामटेक विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केलाय. जर जागा ठाकरे गटाला मिळाली नाही तर सांगली पॅटर्न पुन्हा होईल असा इशारा ठाकरे गटानं दिला. मुंबईतल्या काळा चौकी येथील अभ्युदय नगर या म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा C&D एजन्सीमार्फत एकत्रित पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह इथे बैठक झाली. रहिवाशांना कमीत कमी 635 स्क्वेअर फुटांची सदनिका देण्याच्या दृष्टीनं टेंडर काढण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लाखो पुणेकरांनी मेट्रोनं प्रवास करण्याला प्राधान्य दिलं. फक्त एकाच दिवसात तब्बल 3.5 लाख प्रवाशांनी एका दिवसात मेट्रोनं प्रवास करत रेकॉर्ड मोडलाय. वसई येथील महापारेषणच्या अतिउच्च दाब केंद्रातील 50 MVA क्षमतेच्या रोहित्रात तांत्रिक बिघाड झाला. नवीन रोहित्र लावण्यास 3 ते 4 दिवसांचा अवधी लागणार असल्यामुळे त्याचा परिणाम वसई विरारमधील वीज पुरवठ्यावरती होणार आहे. रिअल टाइम एअर क्वालिटी अहवालानुसार कल्याणच्या हवेची गुणवत्ता पाहता सगळ्यात जास्त प्रदूषित असल्याची नोंद झाली. जगातील 4 शहरांच्या तुलनेत कल्याण हे 4थ्या क्रमांकावरती प्रदूषित हवा असलेलं शहर ठरलंय. यावेळी एक मोठी बातमी येते. भिवंडी पोलीस उपायुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची बदली करण्यात येते. विसर्जन मिरवणुकीतील घटनेनंतर ही बदली होतीये. मिरवणुकीतील दगडफेकीच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता आणि म्हणूनच भिवंडी पोलीस उपायुक्तांची तातडीनं बदली करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भारतामध्ये श्रीमंतांची संख्याच नव्हे तर त्यांच्या कमाई सुद्धा वेगानं वाढत असल्याचं दिसून येतंय. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चनं जारी केलेल्या ताज्या अहवालातून वर्षाला 10 कोटी कमवणाऱ्यांची संख्या ही 31,800 वरती गेल्याचं समोर आलंय.
वसई विरार शहरात पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात केवळ शहरामध्ये 15,156 इतकेच फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली आहे. फेरीवाले बेसुमार असताना 15,000च फेरीवाले कसे काय असा प्रश्न उपस्थित होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय सहायता कक्षाच्या वतीनं ऑक्टोबरमध्ये 25,000 मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यातून जवळपास 40 लाख लोकांची तपासणी केली जाते. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी आणि आयुर्वेद रुग्णालयातील विजेचा खर्च वाढतोय. त्यासाठी सोलार यंत्रणा बसवण्याच्या निर्णयाला वैद्यकीय शिक्षण विभागानं मंजुरी दिली. गणेशोत्सव काळात पुण्यातील काही रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे जवळपास 30 ते 40% प्रवासी संख्या घटली आणि त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला. एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमधून महिला प्रवाशांना राज्यात कुठेही अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतोय. या योजनेतील सवलतीची रक्कम राज्य सरकार एसटी महामंडळाला देणार आहे. मुंबईतील बेस्ट उपक्रमातर्फे चालवण्यात येणाऱ्या बसमधील एसी यंत्रणा कायम बंदच असते. मात्र तिकीट एसी प्रवासाचं घेतलं जातं. ही एक प्रकारे प्रवाशांची लूट असल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होते. संलग्न झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबत प्राधिकरणाच्या मनमानीला चाप बसलाय. परस्पर योजना राबवून विकासकांना चटई क्षेत्रफळाच्या भरमसाठ लाभ मिळवून देण्याच्या प्राधिकरणाच्या मनमानीला आता महापालिकेनं चाप लावलाय. अशा योजनांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे सहाय्यक आयुक्तांचे अधिकार काढून घेण्यात आले. ते अधिकार आयुक्तांनी स्वतःकडे ठेवलेत. 2 वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती रेल्वे प्रशासनानं उच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे लोकलनं प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे. वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीतील प्रवेश 5 सप्टेंबर रोजी संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचं वेळापत्रक वैद्यकीय समुपदेशन समितीनं जाहीर केलं. एमबीबीएस बीडीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीला 26 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यावेळी एक मोठी बातमी येते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची 2 दिवस मॅरेथॉन बैठक होणार आहे. येत्या 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपच्या 2 दिवस बैठका होणार आहेत. भाजप कोअर कमिटी आणि निवडणूक समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित असतील आणि या बैठकीत उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे आणि पितृपक्षांनंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची नावं घोषित करणार आहे. राज्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी या अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना 22 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे आणि पहिली गुणवत्ता यादी 26 सप्टेंबरला जाहीर केली जाईल. आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई परीक्षेतील टॉपर्सची पहिली पसंती आयआयटी मुंबईला असल्याचं स्पष्ट झालं. जेईई ॲडव्हान्समधील 25 टॉपर्सपैकी 24 जणांनी आणि 100 टॉपर्सपैकी 72 जणांनी आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश निश्चित केलाय. मन नोकरीमध्ये लागेनासं झाल्यास तसंच कामातून समाधान मिळत नसल्यास युवा पिढी नोकरी सोडण्याच्या तयारीत आहे. या कारणावरून 2 वर्षात 47% तरुण नोकरी सोडणार असल्याचं एका पाहणीमध्ये समोर आलंय. ईपीएफओ सदस्यांना कर्मचारी भविष्य निधीतून ईपीएफमधून वैयक्तिक आर्थिक गरज भागवण्यासाठी एकाच वेळी पैसे काढण्याची मर्यादा 50,000 होती. मात्र ती आता वाढवून 1 लाख करण्याचा निर्णय केंद्रीय श्रम मंत्रालयाने घेतलाय. अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला वनडे सामना रंगला. सामन्यामध्ये आफ्रिकन फलंदाजांची चांगलीच तारांबळ उडाली. अफगाण गोलंदाजांच्या धडाकेबाज गोलंदाजीसमोर गुडघे टेकत आफ्रिकन संघ अवघ्या 106 धावांवर ऑल आऊट झाला. आयसीसीनं नुकतीच T20 क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आणि नव्या क्रमवारीत हार्दिक पांड्याला मागे टाकत इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोननं अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावलंय. तर सूर्यकुमार यादव फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावरती कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगची पंजाब किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. एकदाही आयपीएल ट्रॉफी न जिंकणाऱ्या पंजाब टीमचा कायापालट करण्याचं आव्हान पॉन्टिंग समोर असणार आहे. स्त्री 2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घातलाय. चित्रपटानं अद्याप 586 कोटींची कमाई केली आणि सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट असा नवा विक्रम स्त्री 2नं स्वतःच्या नावावर केलाय. पुन्हा प्रदर्शित झालेल्या तुंबाड चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पहिल्या 5 दिवसांमध्ये तुंबाडनं 10.69 कोटींचा गल्ला जमवला. पुढील दिवसात चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता आहे. करीना कपूर खानच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला पुढल्या वर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर करीनाच्या आयकॉनिक भूमिकांचा चित्रपट महोत्सव भरवला जाणार आहे. 20 ते 27 सप्टेंबर दरम्यान 15 शहरातील 30 चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट दाखवले जातील.
आणि या सुपरफास्ट 100 बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.